हाय हॅलो नमस्कार. मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळची सुरुवात झालेली होती, मुलं वगैरे शाळेत गेलेली होती. आता माझे देखील इथे कामं आवरणं सुरू होते. तर आज छानशा अशा गप्पा तुमच्याशी मारणार आहे. तर आज एक छान महत्त्वाचा विषय घेऊन आलेली होती आणि तो म्हणजे आपल्या घरातील गॅस सिलेंडर कसा वाचवायचा, गॅसची बचत आपण कशी करायची. तर आजकाल आता गॅसचे दर देखील बरेच वाढलेले आहेत आणि सिलेंडरचा शॉर्टेजही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आता बाहेरच्या देशाच्या युद्धाचा जो तडका आहे, जो परिणाम आहे, तो आता आपल्या देशावर मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतोय. आता बऱ्याचशा वस्तूंचे दर देखील खूप वाढलेले आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर. आणि गॅस सिलेंडर आणि गृहिणीचा खूप जवळचा संबंध आहे, कारण याचा बचत कशी करायची हे आपल्यालाच बघावं लागतं. तर आता सिलेंडर हे आपल्या रोजच्या जीवनातील एकदम महत्त्वाची वस्तू आहे आणि झोपेतून उठल्यापासून ते झोपी जाईपर्यंत आपल्याला गॅसची गरज भासते. आणि गॅसच्या दरवाढीमुळे आपल्या महिन्याचा खर्चही बराच आता वाढलेला आहे. त्यामुळे आता आज आपण महत्त्वाचा विषय बघणार आहोत. आता काही तुम्हाला छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत आणि आपण गॅस कसा काय वाचवू शकतो, त्याची बचत कशी काय करू शकतो, याच्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सोप्या आणि काहीतरी उपयोगी अशा टिप्स. तर टिप नंबर 1 अशी आहे की भाजी आधी कापून तयार करून ठेवायची. जसं गॅस सुरू करण्यापूर्वी सगळी तयारी आपण करून ठेवायला पाहिजे. भाजी कापणे, मसाले तयार करून ठेवणे, यामुळे गॅस चालू असताना वेळ देखील आपला वाया जात नाही. आता टिप नंबर 2 म्हणजे झाकण वापरून स्वयंपाक करणे. म्हणजे भांडी झाकून जर आपण स्वयंपाक केला तर त्यामध्ये उष्णता जी असते ती आतमधल्या आतमध्ये राहते आणि त्यामुळे आपले अन्न जे आहे ते लवकर शिजते. आणि झाकण जर नाही ठेवलं तर भांड्यातील जी वाफ आहे ती पूर्ण बाहेर निघून जाते आणि अन्न शिजायलाही वेळ लागतो आणि त्यामुळे गॅसही बरीचशी अशी वाया जाते. त्यामुळे भाजी वगैरे शिजवताना पातेल्यावर जर झाकण ठेवलं, त्यामुळे गॅसची आपण थोडीफार का असेना बचत देखील करू शकतो. आता टिप नंबर 3 म्हणजे प्रेशर कुकरचा आपण वापर करायला पाहिजे. आता कुकरमध्ये भाजी, डाळ, भात या गोष्टी लवकर शिजतात आणि गॅस देखील कमी लागतो. अशाच प्रकारे आपण बटाटे देखील गॅसमध्ये वाफवून घेऊ शकतो. अजून काही म्हणजे जसं गवारच्या शेंगा वगैरे असेल आणि त्या जरड असेल, लवकर बाहेर शिजत नाही, अशा वेळेस आपण त्याला कुकरमध्ये थोडं वाफवून वगैरे घेतलं तर त्याची भाजी ही लगेच बाहेर पटकन शिजून जाते. अशातून देखील आपण गॅसची बचत करू शकतो. त्यामुळे शक्यतो आपण कुकरचा जास्त वापर करायला पाहिजे आणि थोडीफार का असेना आपण गॅसची बचत करायला पाहिजे. आता टिप नंबर 4 म्हणजेच गरजेपुरतं पाणी वापरा. जसं भांड्यात आपण जास्त जर पाणी टाकलं तर ते पाणी गरम व्हायला वेळ लागतो, उकळायला वेळ लागतो आणि त्यामुळे जे काही आपण त्यात टाकलेलं आहे ते देखील शिजायला वेळ लागतं. त्यामुळे पाण्याचा जो वापर आहे त्या वस्तूला लागेल तेवढाच आपण त्याचा वापर करायला पाहिजे. आता टिप नंबर 5 म्हणजे बर्नर साफ ठेवणे. तसं बर्नर आपण काही गॅसवर ठेवतो तर ते बाहेर ओव्हरफ्लो होतात. त्याच्यामुळे काही अन्न वगैरे ते बर्नरमध्ये जातं आणि ते होल जे असतात ते पॅक होतात. त्यामुळे मग आपली गॅस जी आहे ती व्यवस्थित अशी पेट घेत नाही आणि गॅससुद्धा बरीचशी अशी वाया जाते. त्यामुळेच आता आठवड्यातून एकदा तरी आपण बर्नर साफ करायला पाहिजे. आता टिप नंबर 6 लो फ्लेमवर आपण स्वयंपाक करायला पाहिजे. तसं जास्त वेळ हाय फ्लेमवर ठेवण्याची काही आवश्यकता राहत नाही. लो किंवा मध्यम फ्लेमवर देखील अन्न छान आणि नरम असं मऊ शिजतं. अशातून देखील आपल्या गॅसची बचत होते. टिप नंबर 7 म्हणजे भाजी, कडधान्य हे आधी शिजवून घ्यायला पाहिजे, आधी भिजवून ठेवायला पाहिजे. जसं डाळ, हरभरा, राजमा, छोले या गोष्टी आपण करतो तर त्या भिजत घालून जर केल्या तर त्यामुळे शिजायलाही वेळ लागत नाही, लवकर शिजतात आणि आपला गॅस देखील वाचतो. आणि अशातच आपण यासुद्धा गोष्टी आपल्याला बॉईल करून घ्यायच्या असेल तर आपण कुकरमध्ये करू शकतो. त्यामुळे देखील आपल्या गॅसची अशी बचत होते. तर हे जे कडधान्य जे आहे तर ते शिजवण्याआधी भिजवून घेतलेले एकदमच छान. टिप नंबर 8 म्हणजे योग्य भांडी वापरायची. जसं जाड तळाची जर भांडी वापरली तर त्यामध्ये उष्णता जास्त वेळ राहते, हीट राहते, त्यामुळे अन्न देखील लवकर शिजतं आणि यातून आपण गॅसची थोडीफार बचत देखील करू शकतो. आता पातळ जर पातेलं आपलं असलं तर ते लगेच तळाला लागून येतं, त्यामुळे भाजीसुद्धा करपल्या जाते. आणि जाड तळाचं जर भांडं वगैरे असलं तर त्यामध्ये हीटसुद्धा राहते आणि हीटमुळे आपण गॅस बंद जरी केली तरी आतमधल्या आतमध्ये काही प्रमाणामध्ये हीट असल्यामुळे ते भाजी वगैरे जे काही आपण टाकलेलं असेल ते अजून जास्त प्रमाणामध्ये छान असं शिजून येतं.
त्यामुळे योग्य प्रकारची भांडी आपण वापरायला पाहिजे. आता टिप नंबर 9 म्हणजे गॅस जे आहे ती लीक आहे की काय ते तपासायला पाहिजे. जसं गॅस लीक होत असेल तर खूप जास्त गॅस वाया जाते आपला, आणि घरामध्ये वास आला की आपल्याला कळून जातं. लेडीज लोकांनाही कळून जातं की गॅसमध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण गॅसचा वास जो आहे तो आपल्या नाकांमध्ये लवकर जातो. त्यामुळे आपण वेळोवेळी पाईप आणि रेग्युलेटर वगैरे तपासून घ्यायला पाहिजे, कारण यातून आपल्याला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका होऊ शकतो. आता टिप नंबर 10 आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपल्या किचनमध्ये जे लायटर देखील असतं ते सुद्धा आपण तपासून घ्यायला पाहिजे, कारण त्यामध्ये देखील बरीचशी अशी घाण जमा होते आणि त्यामुळे गॅस पेटच घेत नाही. आपण बऱ्याच वेळा गॅसची बटन ऑन करतो आणि लायटर चालू करतो पण ते कामच करत नाही, त्यामुळे बरीचशी गॅस अशी वाया जाते. म्हणून लायटर देखील आपण चेक करून घ्यायला पाहिजे. त्यामध्ये बरीचशी घाण गेल्यामुळे एखाद्या सुईच्या साहाय्याने वगैरे आपण ते काढून घेऊ शकतो आणि व्यवस्थित अशी ती घाण निघूनसुद्धा जाते. बराचसा मळ त्याच्यामध्ये जमतो. आपण सतत गॅस चालू करण्याच्या नादात लायटरचं जे आहे ते आपल्या लक्षातच राहत नाही आणि लायटर काम देखील करत नाही. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत त्या आपण लावून घेतल्या तर नक्कीच काही ना काही प्रमाणात गॅसची बचत देखील होऊ शकते. तर मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही महिन्याला गॅसची बचत करू शकता आणि आपल्या महिन्याला चालतो त्यापेक्षा किमान 15 ते 20 दिवस आपला गॅस जास्त चालू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थोडा तरी उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. अशाच छानशा आणखी महत्त्वाच्या टिप्ससाठी माझ्या चॅनलसोबत राहा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.